मा जगदंबेच्या छत्रछायेखाली कीर्तनाचं हे धर्मसत्र चालू आहे। त्या जगदंबेचा एक प्रसंग सांगतो तुमच्याकडे। 3.5 कोटी जगदंबा येतात। चंडा महाचंडा वितंडा कुंडा कामेश्वरी वज्रेश्वरी भयव्याप्तनंति जाया नतंच दुर्गा भयति सर्वयोना असुरादिद्विखंड भय जायते न प्रसन्न। असे नाना रूप आहेत जगदंबेचे। त्याच्यापैकी इथे जशी मा जगदंबा आहे तशी एक जगदंबा विद्या नावाच्या नगरीमध्ये राहत होती। त्या नगराचं नाव होतं विद्यानगर। का नगरीला नाव पडलं? त्या जगदंबेनं ब्रह्मकन्येला आमंत्रित केलं। आता कुठल्याही जगदंबेपाशी हवन विधी वगैरे करायचा असेल तर 3 देवतेची स्थापना असते। महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली। बाकी मग सगळ्या 3.5 कोटी चंडिका त्याच्यात आल्या। ही परंपरा कधीपासून झाली माहिती आहे? 4 ब्रह्मवेत्यापैकी याज्ञवल्क्य नावाचे ब्रह्मवेत्ते राजा जनकाच्या घरी स्वयंवराच्या वेळेला सीताई साहेबाच्या कानात सांगितलं, हे धनुष्य तुमच्या मालकाला उचलावा असं तुम्हाला वाटत असेल तर महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तिघींना आमंत्रित करा। मग 3.5 कोटी चंडिका येत्याल आणि त्या उचलून धनुष्य देत्याल। मला त्रेतायुगापासून या 3 देवतेंची पूजा करते तितकं माहिती आहे। त्याच्या आधी मागच्या युगात मी काही सरपंच नव्हतो। विठाला विठाला म्हणून त्या विद्यानगरातील जगदंबेनं सरस्वतीला आमंत्रित केलं आणि त्या जगदंबेनं सांगितलं, मा सरस्वती, माझी इच्छा आहे या गावातली लेकरं हुशार झाली पाहिजे। चोऱ्या करण्यात नाही, मोबाईल खेळण्यात नाही, खिशे कापण्यात नाही, मायबापाला चलिण्यात नाही, बुद्धिवादी झाले पाहिजे। या नगरातले विद्यार्थी इतके सकुशल बुद्धीचे झाले पाहिजे की भारतात कुठं जरी गेले तरी ताऱ्यासारखे चमकले पाहिजे। अशी सरस्वतीची विद्येची कृपा इथं जशी मा जगदंबा आहे तशी त्या जगदंबेच्या कृपेमुळे सरस्वतीनं जगदंबेचं ऐकलं, तिथले विद्यार्थी सकुशल केले। म्हणून त्या नगराला गुरुजी नाव पडलं विद्यानगर। विद्याभूषित लोक होते तिथले, विद्याविभूषित लोक, म्हणून नाव पडलं। त्या विद्यानगरीच्या राजाने मा जगदंबेचं मंदिर फार मोठं बांधलं। दुःखाची निवृत्ती सांगायलो, देवी भागवत नाही। इतकं मोठं मंदिर बांधलं, इतकं मोठं मंदिर बांधलं। त्या कालामध्ये त्या मंदिराला रुपयाचं सारवण होतं। रुपयाचं, रूप नावाचा एक धातू आहे। कास नावाचा धातू टाळात वाजवतात। ज्या टाळात कास आहे तेच टाळ घुळघुळा वाजती टाळ, ते टाळ घुळघुळा वाजते। आणि ज्या टाळात कास नावाचा धातू टाकला नाही, खटा खटा वाजती, त्याला काय मिळ नसतो। पण ते चांगल्या वताऱ्या, नगरला 1-2 कारखाने त्याचे चांगले, ते कास मात्रा गित्रा। मंदिरातल्या घंटा बघा, काही काही चांगल्या व्यक्तीनं केलेली वतलेली घंटा, तिला लोलक किती मोठा असावा, ती घंटा वाजल्याच्या नंतर तिचे स्पंदन हृदयावर आदळतात आणि हृदयावर तिचे स्पंदन आदळल्याच्या नंतर दर्शन घेऊस तर चित्त शांत राहते, त्याचं नाव घंटा। काही काही मंदिरातल्या घंटा त्या लावणाऱ्याचेच आकलीचे कांदे फुटले, म्हशीच्या गळ्यातला ढोण्या हिशोबात वाजतो, इतक्या त्या घंटा कर्कश वाजत्यात घंटा। म्हणून कळालं पाहिजे माणसाला नेमकं काय। असो, काही गरज नाही सांगायची, पण दारे धरताना गवत उपटायचा नाद, म्हणून बाजूला सरकतो। रुपयाचं सारवण दिलं भिवगावकर त्या मंदिराला, काय पूजा करायचं राजा। पण राजाने एक बंधन केलं। मा जगदंबेची कृपा या गावावर झाली, आता या गावातल्या लोकांना दुसऱ्या देवाच्या पाया पडायचं नाही।
शाक्तपंथ तिथं निर्माण केला. म्हणून या राजाची कहाणी पाहिल्याच्या नंतर, त्याची वागणूक पाहिल्याच्या नंतर माझ्या तुकोबरायाने 19 शिव्या गाथ्यात दिल्या. शाक्ताची रिकामी जागा माय. आणि त्याच्या पुढचं वाक्य, जोपर्यंत माझ्या पुढे बायका भेटतील तोपर्यंत ते तुकोबरायाचं वाक्य सांगायची गिरगावकराची टप्पर नाही. विठाला फार फार त्या राजाच्या क्रियेला निकृष्ट दर्जा दिला. तो जगदंबेचा उपासक आहे. पण असं नसतंय. ज्या जगदंबेच्या कृपेने सरस्वती प्राप्त झाली, विद्या विभूषित मुलं झाले, दुःखाची निवृत्ती सांगायला लागलोय. आणि अशा राजाने कालांतरानं या संप्रदायाला तडा द्यावा, छेद द्यावं. किती मोठा संप्रदाय. ज्या संप्रदायातला तरू सोन्याचा आहे, ज्या संप्रदायाच्या दारातला जो पिंपळ आहे का, तो सोन्याचा आहे. जयाची द्वारी सुवर्णाचा पिंपळ. इतका मोठा. जगात एकही संप्रदाय नाही. कोण्या संप्रदायाला नाव ठेवायची गिरगावकराची टप्पर नाही. काय लायकी आपली. पटलं नसेल तर चांगलं म्हणू नको, पण वाईट म्हणण्याची काय ताकद आहे तुझी. एखाद्याच्या मूर्ती मंदिरं सोन्याची असतील, भिताड सोन्याची, रस्ते सोन्याचे, मधला देव सोन्याचा असेल, पण दारातला तरू सोन्याचा असेल, तो फक्त भारतात, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात एकच संप्रदाय, तो फक्त वारकरी संप्रदाय. काही संप्रदायामध्ये ठराविक जातीची पंथाची अमकी अमकी लोक स्वीकारली जातात. राग आला तुकोबरायाला. पण हा संप्रदाय असा आहे, या जाती सगळ्या जातीच्या लोकांना किंमत आहे. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास, कानो पात्रा खोदू पिंजारी तो भजनी अभेद हरीचे पाय. तेव्हा रस्त्यानं अंधारात एक माणूस चोल लागला, पानावर पाय पडला की दचकाला, बापरे सर. पण गावातला उजीड दिसल्यावर ते धड झाला, भेन गेला. तसं मला गाता येत नाही, पण याच्या आशीर्वादाने गायलं. विठाला सर्वांना समाविष्ट करणारा संप्रदाय. आणि विद्यानगरीच्या राजाने हा काय नालायकपणा केला, तो म्हणे वारकरी संप्रदायाला इथं प्रवेश नाही. पण कर्मनो गहनो गती, पिठेवरच्या मालकाच्या मुखात किती ताकद आहे, ती चपरा काय का पुढे. त्या नगरीमध्ये एक निष्ठावंत वारकरी गेला. वाक्य नीट ऐका. भजन म्हणतो म्हणजे वारकरी नाही, गाथा पाठ केलाय म्हणजे वारकरी नाही, ज्ञानेश्वरी पाठ आहे म्हणून वारकरी नाही. वारकरी संप्रदायाचे नियम सांभाळतो तो वारकरी आहे. रंगारूपानं तर असे लय बहुरूपी चमकायलेत. संप्रदायाची निष्ठा जोपासतो त्याला वारकरी म्हणत असतात. पतिव्रता कोण्या बाईला म्हणायचंय, मोठी कुंकुला येते म्हणून 2-3 छटाकाचं खापक्या डोरलं घातलं म्हणून. वात्सल्याना भयति तिति भय संग कुरुपति जायन्ते, बाल्यान भयति वात्सल्याय, बाल्यान भयति वात्सल्याय, बाल्यान भयति वात्सल्याय, सुते भयाति जाय प्रतारे वच प्रियंजनो, निष्ठां शैवं सकलस्ते, निष्ठां शैवं सकलस्ते, निष्ठां शैवं सकलस्ते. त्या पतीच्या पोटाची काळजी घेत असताना जन्माला आल्या लेकराला आई जितक्या श्रद्धेनं हृदयाला लावती, या विश्वातली प्रत्येक स्त्री बाळाला जन्म दिल्याच्या नंतर, आता इथून पुढची एखादी काय करत असेल ते द्या सोडून,
पण शक्यतो लुगडं साडी घातलेली स्त्री लहानपणी लेकराला स्तन पाजित असताना त्याला उघडत होत नाही, वरून पदर टाकते. वरून आव्याम दृष्टी भवे दुग्धाना या व्याम भवे दृष्टी क्षपाम दुग्धाना मम वक्षस्थले शुद्धदा जायं दृष्टि दोषां नैवास्ति यत् बाल्याना सुधाया उदरम यत नैवं याधि जना तथितां दृष्टि बुद्ध्यानां कामिनीं तथा भयो. आपल्या वक्षस्थळातलं दूध पेत असताना कुठल्याही स्त्रीनं किंवा कुठल्याही घरातल्या व्यक्तीनं ते बघू नये, त्याचा दृष्टी दोष लागेल आणि त्या दोषामुळे माझ्या बालकाचं पोट दुखेल, म्हणून हे होऊ नये. म्हणून लेकरू पाचताना माझ्या पवित्र देशातली, महाराष्ट्रातली, भारतातली माऊली वरून पदर टाकत असते. इतकं लेकरावर प्रेम करते, तशी त्याच्या पोटाची अवस्था जी करते तिला पत्नी, बायको, पतिव्रता म्हणतात. त्याला पिठला हटायला लावतीन, चपात्या वाढ म्हणती, हिला अवदासा म्हणतात. याच्यात इथं बसलेल्या याच्यातल्या कोण कोण आणि पहिल्यातल्या कोण कोण तुम्ही तुमचं गणित करा. इथून गेल्या वयावर लिहात बसा आपल्यात कोणते गुणते याच्यात चांगले गुण आहेत, तर संक्रांतीच्या दिवशी वाण द्यायचा प्रयत्न करी जा. नाही तर उगा कुंभार दादाला बेजार करू नका गाडगे घडवायला. कशाला उगा आगावपणा करायचा तो. आणि पदर घेत जा, पटापटा पटापटा पदर घेत जा. हो, नाही तर जिला पदर घ्यायचा नाही तिनं नवऱ्याला सांगायचं, पाप्याचा बाप ये आव जाऊ नाही बोलायचं, ए पाप्याचा बाप पदराचे खर्च करू नकोस, पदर तिथूनच कापून आण. दुकानदार म्हणला पदर कापून कस काय नाही आले, आमची मंडळी हुंडी सोसायटीचे अध्यक्ष आहे, ती पदर घ्यायचं नकोय म्हणते. सप्त्याला दम नाही, कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, देवी भागवताला दम नाही, ऐकायला दम नाही, गुणकवडीचा नाही. विठाला 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 याला निष्ठावंत म्हणतात. विठाला विठाला असा एक निष्ठावंत वारकरी विद्यानगरीत पोहोचलाय. दुःखाची निवृत्ती झाली. तिथ पोहोचल्याच्या नंतर राजाला कळालं आपल्या नगरीत एक वाटसरू आलाय, आई जगदंबेच्या मंदिरात थांबलाय. राजाने सेवकाला सांगितलं, अरे जेवायला दिलंस का? पण त्या सेवकानं सांगितलं, राजेसाहेब तुम्ही दंडक दिलेला आहे, जो कोणी आई जगदंबेची साधना करील त्याला जेवायला द्यायचं. त्या वारकऱ्यानं सांगितलं, दादा गावात भिक्षा मागू का? मधुकरी नाही म्हणे, मंदिरात पंचपक्वान्नाचं जेवण असतंय. कधी देत असतात? आधी साधना करावं लागते. इथं वळकटीतली चिपळी काढली. खरं एकटाच वारकरी होता. सोबत असते तर टाळ घेतले असते, विना घेतला असता, पक्वात घेतला असता, पण एकटाच होता. म्हणून वळकटीतली गुंडाळून ठेवलेली ती चिपळी काढली. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. ते सेवक पळतच गेला आणि राजाला सांगितलं, हे जगदंबेचं भजन करीन, हे विठ्ठलाचं भजन करायला. राजा म्हणला त्याला फाशी द्या, फाशी द्या म्हणे, त्याला फाशी द्या. दुःखाची निवृत्ती सांगायला द्या त्याला फाशी. ते वारकरी आमच्यासारखं नव्हतं पाकिटाव कीर्तन करणार. नाही, आमच्यावर घेतलेलं खसखस पिकली तुमची. तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळते लोकांचे बांध किती कोरीतात. मधात काजूला जाण रानात काय बांधाला येणार आता. मधात कोंधाड वाढ डोसक्या इतकालन बांधाच्या कडीचं उभाटे आऊत आणतो. लाखवा झाल्या आणि लाख 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 कमरात इल्डिंग होईल ना एखादीशी बांध कोरी तू. आणि आमच्यावर घेतल्यावर जसे तुकाराम महाराजाचे चुलतेच.
सांगतो इथल्याला पाकिट घेत जाऊ नका, टाकी जाणता यायची तर 10-10 पोते गहू येऊन. निष्ठावंत वारकरी त्यांनी सांगितलं फाशी द्याल राजा बोलव. त्या गायल्या गुंग्याच्या हाताने फाशी घेतो का म्हणे मी. त्याला बोलव राजाला, अरे तुरच ते अधिकारी मोक्षाचे ते सामान्य आहेत का. अहो वारकऱ्यांचे पाय डोक्यावर घेतलेत. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी. साध्वी जनाबाई ज्या माऊलीच्या ताटात विटेवरचा मालक उष्ट खात होता, उष्ट. जीवे पंढरीराव ते सवे. आणि त्या माऊलीनं सांगितलं वारकऱ्यांचे पाय माझे डोक्यावर. हो का उत्तम चांडाळ त्याचे पाय माझे कपाळ. उत्तम कुळातला का चांडाळ कुळातला वारकरी आहे ना, त्याच्या पायावर मग डोकं. मग असा वारकरी येतो भला म्हणे राजाला. राजाला सांगितलं राजे साहेब कशा करता फाशी द्यायले. आमच्या इथं जगदंबेचं भजन चालतंय, विठ्ठलाचं चालत नाही, शंकराचं चालत नाही, कोणाचंच चालत नाही, फक्त जगदंबा. ते वारकरी त्याच्यातलाच मला जरा सकून आला असा. थोडासा आला असेल, तितका नको आपल्याला. ते म्हणला ज्या जगदंबेची तुम्ही पूजा करता ती जगदंबा माझ्या पंढरपूरला मंदिर झाडायला आहे. कुठून कुठून मुंग्या निघल्या नसत्या त्या राजाच्या. अरे बापरे, म्हणलं अवघडच काम झाले. आमची जगदंबा रुपयाचं मंदिर, हिऱ्या माणिकाचा हार आहे जगदंबेला, सुवर्णाच्या पात्रात नैवेद्य, केशर कस्तुरीचं उठणं रोजची रोज, ठेवणीचा पितांबर रोजची रोज नेसायला आहे. आणि माझी जगदंबा तिथे जाईल. तुम्हाला इथं फाशी द्यायची असेल तर तुम्ही द्या. आणि तुमची जगदंबा जर पंढरपुरात झाडायला नसेल तर तिथे गेल्या माझ्या हाताने मी फाशी घेईल. तुम्ही पाहाची कसा तर पडतो म्हणून. हे बघायला रस्त्याने सांगितलं पायवर वारकरी. ते म्हणले काहीच पाहू नका, तुमचं नुसतं मंदिर रुपयाचं आहे. जळजळीत सोन सळा कळस दिसतो सोज्वळा. बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. नुसतं रुपयाचं सारवण जगदंबेच्या मंदिराला इतका फुगला. चला हे तू आत्ता बांधलंस, हे कधीच आहे. जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. एक पुरावा कशातला आहे मला माहित नाही. त्रिशूळावरी काशीपुरी, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, चक्रावरी पंढरी. सुदर्शनावर पंढरी आहे, त्रिशूळावर काशी आहे. ते म्हणला हे सांगूच नको, फक्त देवी दाखव झाडताना. तो पाहता चिनरूप तये स्थळी राजाई झाड करी. त्या देवीचं नाव होतं राजाई. वैभव संपन्न स्थिताई राजाई ती जगदंबा. माऊलींसारखं जादष्टान या जगदंबा मातेसारखं. राजाला पाहिल्याच्या नंतर जगदंबा आडंगी गेली. वारकऱ्यानं सांगितलं ती तुला पाहूनच लाजायली. ते म्हणला कालने शिलेला पितांबर असाच होता आमच्या जगदंबेच्या अंगावर. पाठीमागून त्या हिऱ्या माणिकाची माळ चमकायली, कंबरपटा चमकायला, बाजूबंद चमकायलेत, पण चेहरा पाहिल्याशिवाय मी नाही सांगू शकत ती आमची जगदंबा आहे. वारकरी पुढे गेले म्हणले बाई सरकन बाजूला. तोंड फिरल्याबरोबर विद्यानगरीचा राजा टप 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 डोळ्यातून पाणी आलं. आई साहेब तुम्ही इथं झाडायला, चला वाक्य ऐका.
ऐका आपल्या अभंगाचा पुरावा. मा जगदंबेनं सांगितलं, राजा राजा इथं झाडून काढते म्हणून तू रुपयाचं मंदिर केलंस. इथं झाडून काढते म्हणून तो पितांबर नेशिलास. इथं झाडून काढते म्हणून तू हिऱ्या माणिकाच्या माळी घातल्यात. राजा या मालकाच्या मंदिरात सेवा केल्यामुळं मला तिकडं भोग मिळतात. या मालकाच्या मंदिरात सेवा केल्यामुळं तिथं मला भोग भेटतात. त्या दिवशी विद्यानगरीच्या राजाची भ्रांत निघून गेली. म्या ज्या मा जगदंबेची साधना करतो त्या मा जगदंबेला या विटेवरच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होतंय. मी ज्या देवीची सेवा करतो त्या देवीला इथून सुख प्राप्त होतंय. मग मी तरी काय हे न बघावं म्हणून पहिलं कळवं. म्हणून माझं मत आहे, गाडेकर बुवा, संतोष बुवा, अजून गोविंद बुवा, आधी करून राजू बुवा, जगदंबेच्या मंदिरात जर भजन म्हणायची संधी आली तर भंगाऱ्याचे भजन म्हणायचे नाही. तू विटेवरी सखये बाई वो करी कृपा, तू विटेवरी सखये बाई वो करी कृपा, ओ करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग बघू सोपा यवनी लवला हे यवनी लवला हे यवनी लवला सच्चिदानंद बाई हो हरी कृपा, सच्चिदानंद बाई हो हरी कृपा, सच्चिदानंद बाई हो हरी कृपा, हरी कृपा. हे तुम्ही कौर का म्हणा, यायच्या अंगात येत नाही आणि आणू का 2-3 बायाच्या अंगात.
आलेली आहे म्हणून नकोय. विठाला 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 मा जगदंबेचं वर्णन केलंय. तू विटेवरी सखये बाई वो करी कृपा, लावण्य सुंदरी वो करी कृपा. काय वर्णन केलं जगदंबेचं. अशी भजन स्वर्ग मृत्यू पाताळ मंडप घातिला वो, चारी वेदाचा फुलवरा बांधिला. अशी भजन आई जगदंबेच्या मंदिरात म्हणायची. अशी भजन अशी भजन काही भजन बेल वाया गेले बाय बाय तिकडच घसरून गेले. आणि मग मरायची नाही तर काय उतानी नाही वाचीस का तू. काही म्हणायला लागली आपल्या इडपटवानी. जगदंबेचे स्वतंत्र भजन केलेत संतांनी. म्हणा पुण्य प्राप्त होईल. भास्करराव हजारो ट्रक भरतील इतका साठा आहे वारकरी संप्रदायाकडे. फक्त काही काहीचे थुत्र पुरणत म्हणून त्याला ते आवडत. कोल्ह्याची उडीच जाईना अंगूरच्या याला पोचतो. मग ते इकडे गेल्यावर दुसरं कोल म्हणलं काय आंबट कट येत. अरे भुकण्या तू इकडेच भुकायला तोंड पुरण तुझं. बघा 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 हृदयाला ओलावा निर्माण करतील अशी आई जगदंबेची भजने. आरत्या फार सुंदर, आरत्या पण सुंदर. एक जणांना आमच्या इकडे गोंधळ घातला ना. आरती म्हणली बापरे बापरे बापरे. ती आरती ऐकित असताना आमच्या भितडाचं प्लास्टर खाली पडलं. स्वतंत्र काही मा जगदंबेच्या उपासकांनी आरत्या केल्या, आरत्या केल्या, आरत्या केल्या. महाजगदंबेने विटेवरच्या मालकाच्या रूपाची प्रसन्नता पाहिली म्हणून इकडे भोग प्राप्त झाले. विद्यानगरीचा राजा त्या दिवसापासून वारकरी झाला. दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाची. ही त्या मालकात मुखात ताकद आहे. तुम्हा मला जन्माला घालणारा विधाता ब्रह्मदेव हा हाडा मासाचा कुंभार आहे. कुलाल हाडाचा बाप साढाचा खंड मडके घडी तोरे. ही 3.5 हाताची ही 9 छिद्राची मडके घडवायची ताकद ज्याच्यात त्याला ब्रह्मदेव म्हणतात. किती विद्वान असेल ब्रह्मदेव. एक छोटं वाक्य सांगतो. जास्त अडचणीत नाही हात घालीत मी. इंचू निघत असतात. अडचणीतलं सांगता येतं ना. विधातायाम परमेष्टि भयो यच्चायतेन कृतयाम देहाम स्वरूपेष्वयाम नवाम नानाति जायते सशिद्रांति भयो यत्कायां वरुतानां अननो चक्षुभयो घ्राणमे वचम यति जायति श्रवणेन्द्रियाणां गुद्वारेणां शिष्णभयो. 2-3-1-1.5% लोकांना कळलं असेल वर्णन. दिवसभर माझ्या सोयाबीन कापणाऱ्या, तूर कापणाऱ्या, कापूस खुरपिणाऱ्या, कापूस असणाऱ्या, ऊस खुरपिणाऱ्या माऊलीला काय कळले. म्हणून मी माझ्या साध्या भाषेत सांगतो. किती ब्रह्मदेव चतुर आहेत. कुठल्याही विशिष्ट प्रकारच्या पात्राला एक छिद्र पाडा त्याच्यात पाणी थांबत नाही. भास्कर थांबत नाही, थांबत नाही. पण ब्रह्मदेवानं केलेल्या उभ्या गाडग्याला 9 छिद्र आहेत. मनान पाणी बाहेर येत नाही. या उभ्या गाडग्याला 9 छिद्र आहेत. त्याच्यातलं मनान पाणी येत नाही. काय चतुर असेल तो. पण एवढा मोठा चतुर विधाता सत्यलोकाचा मालक त्याचं मंदिरच नव्हतं. मला वाटते परवाल डॉक्टर साहेब आले जाऊन उशे साहेब पुष्करला. आता सकाळी सांगत होते मला. या पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर पण आधी नव्हतं. वाघबा नव्हतं मंदिर आधी. कधी मंदिर झालं. ब्रह्मदेवानं निष्ठेनं गोविंदाचं मुख बघितलं. एक जण म्हणला काय बोलतात महाराज तुमच्या का गोळ्या संपल्या का काय. मी म्हणलं गोळ्या नाही दुआ कधी घसा घिसा दुखायला तो जालना हॉस्पिटलला जात असतो पण डोक्याच्या गोळ्या नाहीत अजून चालू. दुसऱ्या दवाखान्यात जायचं काम पडलं नाही मला अजून. नाही मग तुम्ही कसं बोलता. ब्रह्म विष्णू महेश एकत्रित आहेत. मग ब्रह्मदेवाने एरवी विष्णू पाहिले नाही का. मी म्हणलं वाक्य जरा कानातला मळ काढून ऐकच आहे.
मोबाईलच्या खुट्या काढ आधी कानातल्या आणि आई पाहता श्रीमुख. आणि गोविंद नाव हे द्वापार युगात होतं. गोविंद नाव कधी पडलं? द्वापार युगात. रणछोडराय नाव कधी पडलं? द्वापार युगात. दामोदर नाव कधी पडलं? द्वापार युगात. दाव्यानं बांधलं म्हणून दामोदर. कालेवनाच्या समोरून पळाला रणछोडराय, रणातून पळाला म्हणून रणछोडराय भगवान. आणि गोविंद नाव हेच ब्रह्मदेव बघण्यासाठी गेले. ब्रह्मा करतारती माला पहिनावे यत धेनु याम कामधेनुषु दुग्धान भयो विनियोगना रत्नोदकम हिरे जडित स्थिताम अभिषेक विनियोग यो. कामधेनू नावाची गाय आणली देवाला. पाहिल्याच्या नंतर गोविंद वनात होते. गाई वासर सांभाळीत होता जगाचा मालक. कामधेनू नावाची गाय आणली, तिचं दूध काढून देवाला अभिषेक केला. पंचगंगा वाणांज प्रियतान्नमं अपांबदि निरभय जयो रत्नोदक स्थिराम शिरोधेनु या सर्वस्थितो शिरसा भयो एतं ग्रतीषु शतं मधु शर्करा तत्राभिषेक विनियोगेन करिष्यते. केला अभिषेक. मंत्र ब्रह्मदेवाला 4 तोंडांनी म्हणले. मी 27 वर्षापूर्वी हे करीत होतो, आता करीत नाही, पण त्यावेळेला डाटा झालेला या मोबाईल मध्ये डिलीट होत नाही. मला वाटतं या मोबाईल मध्ये डाटा होते, बटन दाबल्यावर डिलीट होते, बटन दाबल्यावर ज्याला पाठवून त्याला जातं बी म्हणा. चुकून जर बटन दाबले तर काही बी जातं म्हणा. म्हणून मला वाटतं याच्यात घेतलंच नाही ना पाहिजे. काही बायकोला घेऊन गोव्याला गेलं पाहिजे, पण गोव्यात बायको संग आखुड्याचे ड्यू काढलेले फोटो व्हायरल नाही केले पाहिजे. निदान संप्रदायातल्या लोकांनी तरी हे जपलं पाहिजे. कारण बस स्टँडला जरी पक्वाद्यान गायकन महाराज भेटला तर बस स्टँडला लोक आपल्या पाया पडते. निदान इतकं आपण जपलं पाहिजे. विठाला 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 विठाला. बरमुड्यावरले फोटो, बरमुडात म्हणतात का ते? गुडघ्याच्या खाली जरशी असती 2-4 बोटचे ती बरमुडा. वाळू तू भरायलेले नवरा बायको. आमचा मित्र भागवतकार आणि त्याची बायको आल्यावर म्हणला गोव्याला गेलतो. म्हणलं चांगला दिवा लावलास. हो हो हो. तू जैन भागवत ऐकिले ते नरकाला जाणार आहेत. कस काय? मग तू यासारख्याला पाया पडून त्यानं पाय दक्षिणा दिली ना भाडव्या, म्हणून ते नरकाला जाणार आहेत. तू यासारख्या हरामखोराच्या ते पाया पडले. विडाला तेव्हा 4-2% लोकांना उचललं म्हणजे माणसाला लय गगा नाही आला पाहिजे. भास्कर आमच्या क्षेत्रातल्या लोकांना गजानन बुवा उचलणारा जवरक ताकद येतो रक उचली तू, पण ज्या दिवशी खांदा कानार होतो का त्या दिवशी आपटून देतो. आणि मग आपटून दिल्यावर अशा हाडचुरा होते की पंढरपुरातला मालक सगळ्या डॉक्टरांच्या कॅशिटी गुंडाळून टाकीतो. याची हाड नीट करू नका, नाही तर तुमचं हॉस्पिटल बंद पाडीन. विडाला विडाला आरती केली. गोनाम धेनो भय स्थितायाम म्हणून गोविंद नाव पडलं. म्हणून गोविंद नाव देवानं गोविंद नाव का स्वीकारलं माहितीये? गोपाला गोपाला भजन का स्वीकारलं माहितीये? कारण द्वापार युगाच्या नंतर कलियुग सुरू होईल आणि या कलियुगामध्ये गायीवर प्रेम करा. हा द्वापार युगातला संदेश आहे. या महाराष्ट्राच्या मातीवर गायीवर प्रेम करणारा एक महात्मा इथं कीर्तन केल्याच्या नंतर पाकिट कोण्या तरी गौशाळेला जाते. रामायण केल्याच्या नंतर कुठल्या तरी गौशाळेला पाकिट जाते. या महाराष्ट्राच्या मातीत फक्त एकच ब्रह्मचारी जन्माला, तितका निष्ठावंत, नामनिष्ठ पाचपोर बाबा. आमच्या सारख्याला 2-4 कीर्तन देण्याऐवजी एखादंच देत जा. पण तशांची कीर्तन रामायण जास्त ऐका, कारण तुम्हाला अजून पुण्य लाभल. आम्हाला दिल्यावर पाप लागतं काय नाही विषय नाही. आम्ही लेकर बाळच जगवलं तर आम्ही कुठं जाऊन देशा प्यालो. पण गायीची सेवा 2500 जे गौसेवक आहेत त्यांच्यापर्यंत त्यांचा निधी पोहोचतोय. परवाला मी
कर्नाटकच्या तिथं गेलतो. ते पाटील सर म्हणून आहेत नागरे सर, त्यांनी सांगितलं आमच्या इथं रामकथा केली आणि नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांना 30 तेलाचे डब्बे पाठवले फोन पेनं. म्हणलं यांचे कोणी पाहुणे होते का? नाही म्हणे कोणतरी वारकरी होते, नर्मदा परिक्रमा करायला गेले आणि त्यांनी ते तेलाचे डब्बे इथून त्यांना पैसे पाठवले. काय साधक आहे. वा 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 वा. इथं आता तुकोबा ते चोखोबा म्हणून दिंडी आली भगवान बाबांच्या तिथं. तुकोबा ते चोखोबा. आता फक्त चोखोबारायचं मंदिर राहिले आणि ते करण्याची मानसिकता, भावना, सद्भावना, इच्छा त्यांची आहे. देवानं ती पण पूर्ण करा. असो. ब्रह्मदेवानं तो चेहरा पाहिला. चिमुकले भगवान होते. काय त्या चेहऱ्यात ताकद असेल. तिथून 19व्या दिवशी ब्रह्मदेवाची पुष्करला प्राण प्रतिष्ठा झाली, म्हणजे मंदिर बांधलं. भारतात पृथ्वीवर जितके देश, भारत सोडून द्या, पृथ्वीवर जितके देश आहेत, एकाही देशात ब्रह्मदेवाचं मंदिर नव्हतं. ते मंदिर झालं पुष्करला. माणसाला निर्माण कोणी केलं? ब्रह्मदेवानं. माणसाचे मंदिर किती पाहायचे तुम्हाला? 10-20 वर्षे त्याने दारू पिले, ट्रॅक्टराने ढवळे कोंबडे खाल्ले, पण वारकऱ्याच्या नादी लागून पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर पवित्र चंद्रभागेचं स्नान केलं आणि तुळशीची कंठी गळ्यात घातली, मागचं जाळून टाकलं. वारकरी संप्रदायात आले. कालांतरानं गजानन बुवा तो मोठा कीर्तनकार झाला आणि तो वारल्याच्या नंतर त्याचं 1.5 कोटीचं मंदिर मी डोळ्यानं पाहिले. 1.5 कोटीचं मंदिर डोळ्यानं पाहिले. ब्रह्मदेवाला असं जळजळ होत नसल? याला जन्माला मी घातले, यानं टँकरने दारू पिली, खाऊन ते खाल्लंय आणि नंतर संप्रदायात आला तरी लोक त्याची पुण्यतिथी करायलेत आणि मी याला जन्माला घातले, मंदिर नाही. नारद म्हणले लय आपटू घेऊ नका ना, तुम्ही 6 चुका केल्या ना, त्याच्यातली एक चुकले मोठी आहे ना. वेदार्थाचा गोवा कन्या विलास वेदे नाही आईसे सांगितले. त्या 6 पैकी एक, अजून 3.5 मुख्य चुका येतात, उपचुका 14 येतात. कसं मंदिर होईल तुमचं? करायचंच असेल तर एकदा गोविंद बघायला जा. आणि म्हणून तनतन करीत ब्रह्मदेव वृंदावनाच्या ठिकाणी गेले आणि वृंदावनाच्या ठिकाणी जगाचा मालक थांबलेला आहे. प्रसन्नपणाने पाहिला. 19व्या दिवशी मंदिर पुष्कर नावाच्या तीर्थावर झालं. पुष्कर नावाच्या तीर्थावर, याच तीर्थावर पंढरपुरातल्या मालकानं अर्जुनाला खोटा संन्यासी केलतं. त्वा संन्यासी हो निजनी चोरुनी नेली माझी. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, माझ्या आळंदीतल्या मालकांचं वाक्य. तिथं भव्य कपडे घातले त्याला. सुभद्रेचं लग्न मग नंतर झालं. काय पुष्कर तीर्थाचं अधिष्ठान. म्हणून जीवनात पुष्कर तीर्थ पण बघायला जायचं. गरीब बाई म्हणली महाराज आमची ती ताकद नाही, माय तू पंढरपूरला जाय. सकळ तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. पण ज्याच्याकडे पैसे भरपूर आहेत ते आगाव ठिकाणी इतके तितके खर्चायला लागले, त्याच्यापेक्षा तुम्ही तीर्थयात्रा तरी करा. इकडं तिकडं भांगाऱ्या भोंगाऱ्याला खर्चिण्यासाठी, धाब्या धुब्यावर खर्चिण्यापेक्षा तीर्थयात्रा करीत जा. चांगली गोष्ट आहे. तुमच्या लेकराच्या किंवा तुमच्या वाढदिवसासाठी नालायकाला धाब्यावर 9-10 कोंबडे खाऊ घालण्यापेक्षा तुमच्या मुलाच्या वाढदिवसासाठी 1 पेंडीचं पोतं कोण्या गोशाळेला देत जा. तुमचा मुलगा विद्वान होईल आणि तुम्हाला मोठं करील. तो तुम्हाला सांभाळील. घेत जा पुण्य वाटून. भांगाऱ्या भोंगाऱ्याला जीव घातल्या, पप्प्याच्या वाढदिवसासाठी मित्र जीव घातले. अरे ते बोकांडीव दगड टाकतील तुया. विठाला 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 उत्सव पाहण्यासाठी कैलासाचे मालक भगवान शिवजी गेले. शिवजी समोर आल्या, प्रमूर्तीतनं बाहेर आले. ब्रह्मदेव शिवजीच्या चरणावर डोकं ठेवलं. शिवजीला भुजा किती होत्या सांगता येतील? किती हात होते शंकराला सांगता येतील?
किती? इथून सुरुवात आहे ना. किती महाराज फुकल्या सुधरात आणि पहिली गोळी मला घाला. डोळे किती येत? दोनदा सांगायचे. एका उत्तरात कधीच उत्तर येणार नाही. एका ठिकाणी 11, एका ठिकाणी 2. डोकं एक असल्याच्या नंतर डोळे 3. योगी दिसतोय चित्र त्याला 3 नेत्र. चर्म वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा जो रे कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो रे योगे आदासे विश्रामा निजबा नारायणा बाळा जो रे. क्या बात आहे. वा, चांगले पक्वते. आमच्यासारख्याला धकून नेते. नेलं पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, पहिल्यापासून प्रथा आहे, ज्याच्या इथं कुंटालानं इकडे तिकडे चाललंय त्याला जीव घालण्यापेक्षा ज्याच्या इथं काही नाही त्याला जीव घाली जा, पुण्य भेटत असते. ज्याला लय चांगलं गाता येतं त्याच्यासाठी तुम्ही तुंबळून वाजिता, पण आम्हाला येत नाही, आमच्यासाठी वाजवा, जरा जरा पुण्य भेटन ना. विठाला मुखपाच असल्याच्या नंतर नयनो पंचाननो पंचाननो नयनम एकादशयाम पारणीर भयो द्वादशम दशम स्थितायाम भयो द्विधाम पारणिस्तते पंचाननम भयो. तेवढ्या भुजाला आलिंगन दिलं. 8 डोळ्यातून पाणी येत होतं गजानन बुवा. 8 डोळ्यातून पाणी दुःखाचं नव्हतं, ते आनंद अश्रू होते. ते आनंद अश्रू होते. माणूस जीवनात दोनदा रडतो. ते प्रसंग किती बारे येऊ द्या, पण 2च प्रसंगात रडते. 2च प्रसंगात. एक प्रसंग तो दुःखाचा आणि एक प्रसंग असतो आनंदाचा. गुरुजींनी शाळा लई चांगली केली, जिल्हा परिषदची पण छान केली. मला वाटतं काल एक उत्सव झाला. एका मी अभ्यासिकेच्या उद्घाटनेला आलतो. एका ऊस तोडणाऱ्याचं पोरग तालुक्यात जिल्ह्यात पहिलं आलं. त्या शाळेतलं गजानन बुवा. त्या शाळेच्या शिक्षकाने त्या मुलाच्या आई वडिलांचा सत्कार करायचं ठरवलं. मुलाचा पहिला आलता, दुसरा आला 300 एकरवाल्याचा आणि चौथा नंबर आला 450 एकरवाल्याचा आणि पहिला नंबर आला गुंठाभर जमीन नाही त्याचा. मग हे तिघाईचे आई वडील आमंत्रित केले. त्या दोघांचे आई वडील खुर्चीवर आधीच बसलेले होते. शिक्षकांना वाटलं याचे वडील आई वडील आले की नाही. विचारलं, बाळा तुझे आई वडील तिकडे बसलेत म्हणे. माग बसलेत. अश्रूचा प्रकार सांगायलो. अश्रू ब्रह्मदेव, कुठले अश्रू येत होते ब्रह्मदेवाला. मग दुःखाची निवृत्ती. गुरुजीनं मुलाचा हात धरला आणि सांगितलं, बऱ्याच 100-200 महिला बसलेल्या आहेत, एकूण काही पुरुष बसलेले आहेत. कार्यक्रम चांगला होता सत्काराचा. गुरुजीने मुलाला धरलं, तुझ्या आईकडे घे. त्या आईपाशी गेलं आणि सांगितलं, गुरुजीनं वयस्कर माऊली होती, तिचे पाय धरले. माय, जिल्ह्यात मुलगा तुमचा पहिला आहे, तुमचा सत्कार करण्यासाठी वरी चला. वडिलाला रामराम घातला. चला दादा चला. वरी बसले. सत्कार झाला. 300-450 एकरवाल्याच्या ज्या आई होत्या का, त्या दोघी जणी त्या बाईकडे गेल्या आणि म्हणल्या, तुमच्या बाळाला ट्युशन कुठं होतं? आम्ही ऊस तोडायला 6 महिने जातो बाई. ते एकटंच शिकत आहे. आम्ही 6 महिने काम केल्याच्या नंतर आमची 12 महिने चूल पेटती. गुरुजीला विचारते, गुरुजी कोणी एखादे पुस्तक मागतय, पेनला पैसे नसले तर गुरुजीलाच मागतय. पण तालुक्यात पहिला आलं. रडू लागले. कशाचं रड नाही माहितीये? 300 एकर जमीन ज्याला आहे त्याचा नंबर दुसरा. 450 एकर जमीन ज्याला आहे त्याला नंबर चौथा तिसरा. आणि ज्याला गुंठाभर जमीन नाही त्या बाईचं पोरग जे तालुक्यात जिल्ह्यात पहिला आलंय, तिला का रडू याचं नाही. माझं नाव मोठं केलंस रे बाळ्या, माझं नाव मोठं केलंस. आनंद अश्रू. 8 डोळ्यानं शंकर रडत होते. शिवजीने विचारलं, दुःख दो सुख दो भय जायते.
चक्षुर्भिताय च अश्रुयाम. हे अश्रू सुखाचे का दुःखाचे? अट्टहासाने सांगितलं सबदेवमुखी बाबा शिवजी. विश्वात प्रत्येक कर्तव्यनिष्ठ लोकांची मंदिरं होती, पण जगातला एक नंबरचा मी विद्वान, विश्व निर्माण करायची ताकद, पृथ्वी सृष्टी रचवायची ताकद माझ्यात आहे. कुठलं झाड, त्या झाडाला फळ कसं असावं, खडकात कोणतं येतं, चांगल्या जमिनीत कोणतं येतं, पाण्यात कोणतं येतं, काटेरी वनस्पत्या कोणत्या, चांगल्या फुलाच्या कोणत्या, कोणत्या ऋतूत कोणाला फुलं, कोणत्या ऋतूत कोणाला फळं, या सगळ्या गोष्टी अत्यंत कार्यदक्षतेनं निर्माण करणारा मी. पण माझं मंदिर नव्हतं, आज माझं मंदिर झालं, याच्याकरता मला आनंद वाटतोय. म्हणून 8 डोळ्यातून माझ्या आनंद अश्रू येतात. पण औषध कोणतं घेतलं? ते पहिलं कडवं. दुःखाची निवृत्ती, सुखाची दुःखाची दुःखाची